महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. भाविकांचा प्रचंड उत्साह आणि शिराळकरांची श्रद्धा यांचा मिलाफ असलेली अनेक शतकांची परंपरा असणारी शिराळची जगप्रसिद्ध नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो भाविकांच्या उपस्थितीत पावसाच्या रिमझिमीत अंबाबाईच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात उत्साहात पार पडली आहे. शैक्षणिक उद्देशासाठी आणि स्थानिक लोकांमध्ये आणि समाजामध्ये सर्पसंवर्धन, पारंपरिक ज्ञान प्रसारासाठी 41 ग्रामस्थांना जिवंत नाग पकडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सर्वत्र समाधानाचं वातावरण होतं. पावसाची उघडीप असल्याने विविध वाद्याच्या ठेक्यांवर तरुणाईने जल्लोष केलाय. शिराळ्याच्या नाग संवर्धनाचा संदेश घेऊन येणारा प्रत्येक भाविक आपापल्या गावी परतला. पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी ग्रामदेवता अंबाबाई माता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक वर्ष जिवंत नागाच्या पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी कायद्याचं पालन करत जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेचं आणि घरोघरी मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली आहे. कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी 2 दिवसांपासूनच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती, परंतु अत्यंत संयमाने शिराळकरांनी ही नागपंचमी साजरी केली आहे. सकाळी 65 नागमंडळे कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन ग्रामदैवत अंबा मातेच्या मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता देवीचा आशीर्वाद घेऊन नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावं याकरिता प्रार्थना करत होता. नागमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रत्येक यात्रेकरू शिराळकर यांची नागावर असणारी असीम श्रद्धेला दाद देत होता. या निमित्ताने नाग हा आपला मित्र आहे असा संदेश दिला जात होता. ग्रामदेवता अंबा मातेच्या दर्शनानंतर तेथील पूजेनंतर मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या गल्लीत पोहोचले. शिराळ्याच्या घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मातीच्या नागाची लहाया, दुर्वा, कापसाचे वस्त्र या साहित्यासह पूजा केली आहे. गेले 23 वर्ष निर्बंध असलेल्या या व महायोगी गुरु गोरक्षनाथ आणि ग्रामदेवता अंबा माता यांच्या कृपा आशीर्वादाने शिराळा नागपंचमी उत्सव पुन्हा साजरा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने गतवर्षी 21 तर यावर्षी 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिराळ्याच्या पारंपरिक नागपंचमी उत्सवाला तसेच संबंधित धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना मोठा दिलासा मिळालाय. सांगलीत सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदारांचा संघ विरुद्ध सिने कलाकार सिंह यांच्यात जोरदार सामना रंगला. यामध्ये खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार विश्वजित कदम, आमदार राहुल आवाडे, आमदार सुहास बाबर, आमदार रोहित पाटील, आमदार सत्यजित देशमुख सहभागी झाले. तर सेलिब्रिटी संघाकडून प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, हार्दिक जोशी यांच्यासह अन्य कलाकार होते. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यास आमदार रोहित पाटील आणि उद्योजक संजय घोडावत मैदानात उतरले. सुरुवातीला रोहित यांना खेळता येणार. यावेळी काही मिश्किलपणे आमदार विश्वजित कदम यांनी रोहित, तुम्ही आता षटकार मारा, तुम्हाला चांगली बायको मिळेल अशी मिश्किल टिप्पणी केली. यानंतर रोहित पाटील यांनी कदमांचं म्हणणं मनावर घेऊन सलग 4 षटकार ठोकले. यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. यानंतर खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनीही जोरदार फटकेबाजी केली. यानंतर सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे यांनी फटकेबाजी केली. मात्र विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्या गोलंदाजीसमोर सेलिब्रिटींचा संघ अक्षरशः घाईला आला. या अटीतटीच्या सामन्यात लोकप्रतिनिधींच्या संघाने विजय मिळवला. यानंतर आमदार खासदारांनी डीजेच्या तालावर एकच जल्लोष केला. शिराळामध्ये आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदाच्या नागपंचमीमध्ये शिराळातील कच्छाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग लक्षवेधी ठरतोय. शिराळामध्ये नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात दुर्मिळ पांढरा नाग आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झालंय.
आज नागपंचमीच्या निमित्ताने जिवंत नागाचं दर्शन घडवण्यासाठी यंदा परवानगी मिळालेल्या 41 ग्रामस्थ व मंडळांमध्ये या कच्छाड युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना या दुर्मिळ पांढऱ्या नागाचं प्रदर्शन करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिराळामध्ये हा पांढरा नाग पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेत या पांढऱ्या नागाचं प्रदर्शन करण्यात येते. निसर्ग चक्रातील नागांचं महत्त्व नागरिकांना समजावं आणि सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचं प्रसारण व्हावे या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही शर्ती आणि अटीवर 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी 21 नागांना परवानगी देण्यात आली होती. यंदा त्यामध्ये वाढ करून 41 नागांना परवानगी मिळाली आहे. नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या शिराळा शहरात यंदा नागपंचमी उत्सवाला उत्साहाचं रूप आलंय. नागपंचमीच्या दिवशी शिराळकरांसह देशभरातून आलेल्या भाविकांना दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या नागाचं दर्शन झालंय. या पांढऱ्या नागाने भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं असून त्याचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते. गेल्या 2 वर्षांपासून शिराळ्यात जिवंत नागांचं प्रदर्शन पाहण्यास मिळते. यंदाही विविध प्रकारच्या नागांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती. त्यातच पांढऱ्या रंगाचा नाग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. दरम्यान नागपंचमीच्या निमित्ताने शिराळ्यातील अंबामाता मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या असून भाविकांकडून अंबामातेची पूजा अर्चा करण्यात येते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त ठेवलाय. विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये आमदार खासदार टीम विरुद्ध कलाकार टीमच्या कॅप्टनचा संघ यांच्यात क्रिकेटच्या निमित्ताने ॲक्टिंगचा खेळ रंगला. यामध्ये तुफान षटकार, चौकार आणि विकेट्स, झेलबाद, झेल सोडणे अशा क्रिकेट खेळाने उपस्थितांची करमणूक केली आहे. हा सामना अटीतटीचा होऊन आमदार खासदार संघाने शेवटच्या चेंडूवर 1 धावेने जिंकला. विजयी संघाचे कॅप्टन, आयोजक आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह सर्व आमदार खासदारांनी IPLच्या विनिंग टीमचा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केलाय. भारती विद्यापीठ संकुलात अभूतपूर्व गर्दीत सांगलीकरांनी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांच्या क्रिकेटचा आणि त्यांच्या डायलॉगबाजीचा आनंद लुटलाय. सामन्याची सुरुवात कॅप्टन विश्वजित कदम यांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमदार विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनतर्फे आयोजित विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये खासदार आमदार विरुद्ध सेलिब्रिटी असा सामना रंगला. या सामन्यात खासदार विशाल पाटील यांनी डाय मारत प्रवीण तरडेंना रनआउट केल्याचा क्षण सर्वांचं लक्ष वेधून गेला. यामध्ये खासदार आमदार संघाकडून आमदार विश्वजित कदम, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, आमदार राहुल आवाडे, आमदार रोहित पाटील तर खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचा मिळून राजकारणी संघ स्थापन करण्यात आला होता. तर सेलिब्रिटी संघामध्ये प्रवीण तरडे, महेश लिमये, संजय जाधव, हार्दिक जोशी, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, सौरभ गोखले आणि प्रथमेश परब हे सेलिब्रिटी संघातून खेळत होते. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर हा क्रिकेट सामना रंगला. या सामन्यात आधी राजकारणी संघाने केलेला धावांचा डोंगर सेलिब्रिटी संघाला गाठता आला नाही. कुपवाडमध्ये स्वातंत्र्यदिनी किरकोळ वादातून मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या पतीपत्नीवर हातोड्याने आणि सुरीने जीवघेणा हल्ला चढवल्यामुळे मनीषा केसरेकर या हिंदू महिलेचा मृत्यू झाला आणि मोहन केसरेकर हे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणामुळे समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. हिंदू एकता आंदोलनाच्या आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे फरीद शेखला फाशीची शिक्षा द्या, त्याच्या घरावर बुलडोझर फिरवा, सरकारी वकिलांची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र संतप्त निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते यांच्या वतीने जिल्हाधिकारी मैना घोष यांना जिहादी फरीद शेख यांच्या घरावर बुलडोझर फिरवा, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून सरकारी वकिलाची नियुक्ती करा अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांना फोन करून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. दरम्यान फरीद शेखने परवानगी न घेता बांधलेल्या घरावर बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त करा, अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याचे घर जमीनदोस्त करतील असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून उद्या प्रसिद्ध होणार आहे. या यादीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मतदार यादीवर सभासदांना 27 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येतील, तर 11 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी याबाबत जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले. मंगळवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. प्रारूप मतदार यादीवर 18 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या कालावधीत आक्षेप सादर करता येणार आहेत. प्राप्त आक्षेपांवर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेण्याची अंतिम मुदत 7 सप्टेंबर आहे. आक्षेपांवरील निर्णयानंतर 11 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी तपासून त्यामध्ये काही त्रुटी, नावाबाबत आक्षेप किंवा अन्य हरकत असल्यास निर्धारित मुदतीत ती नोंदवणं आवश्यक आहे. प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या कार्यालयात, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात तसेच बँकेच्या सर्व शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित सभासद आणि संस्थांनी यादीची पाहणी करून आवश्यक असल्यास मुदतीत आक्षेप दाखल करावेत असं आवाहन करण्यात आले. महापालिका क्षेत्रात इमारतीचे बांधकाम करताना आणि पूर्ण झाल्यानंतर प्लॅनमध्ये अनेक बदल केले जातात, तरी देखील परिपूर्णता प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आयुक्त संचिता महापात्र यांनी शहरातील 4 व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतींची जागेवर जाऊन तपासणी केली. इमारतींचं बांधकाम नियमानुसार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच पूर्ण केलं जावं, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रात बांधकाम परवाना घेताना इमारतीचा प्लॅन दिला जातो, मात्र परिपूर्णता प्रस्तावांच्या वेळी अनेक बदल केले जात असल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे आयुक्तांनी अग्निशामक सुरक्षा, सामायिक अंतरे आणि पार्किंग व्यवस्था काटेकोरपणे पाळण्याचे आयुक्तांचे कडक निर्देश दिलेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी स्वतः नेमिनाथ नगर परिसरातील कळंत्रे अक्का शाळा इमारत, विश्रामबाग येथील RCT मॉल, सांगली 100 फुटी रोडवरील दांडेकर गोडाऊन परिसर, कोल्हापूर रोड, घेवारे आवटे असोसिएशनचा अथर्व सिटी प्रकल्प याची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिलांच्या पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देण्यासाठी कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुप सांगली यांच्या वतीने महिलांसाठी विविध पारंपरिक आणि आधुनिक खेळांचे माळीमंगल कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमातून महिलांना एकत्र आणत श्रावणातील आनंद, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा अनुभव दिला जात आहे. या मंगळागौर सोहळ्यामध्ये तब्बल 80 प्रकारचे पारंपरिक आणि आधुनिक महिलांचे खेळ खेळवले जातात. यामध्ये फुगडी, झिम्मा यांसह विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक खेळांचा समावेश आहे. पूर्वीच्या काळात श्रावण महिन्यात महिलांच्या पारंपरिक खेळांना विशेष महत्त्व होतं, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे हे खेळ हळूहळू लोप पावत जात आहेत. हीच परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुपकडून हा उपक्रम राबवला जात आहे. महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरणात मंगळागौरीचा उत्साह आणि मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. फुगडी, झिम्यांसारख्या खेळांमधून महिलांचा उत्साह ओसंडून वाहत असून हास्य, विनोद आणि आनंदाने परिसरात उत्साही वातावरण निर्माण होते. पारंपरिक खेळांचं जतन, महिलांचे मनोरंजन आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख या तिहेरी उद्देशाने कुलस्वामिनी मंगळागौर ग्रुपचा हा उपक्रम सांगलीत लक्षवेधी ठरतोय.